अन्नात विष घातलं, एफडीएनं 33 जणांना जेलात टाकलं. दारूत विष घालून 24 जणांना मारलं. एक्साईजनं काय केलं? जे एफडीएला जमलं ते एक्साईजला का नाही? जे तुकाराम मुंढेंना जमलं ते अतुल कानडेंना का नाही? अन्नात भेसळ की जेल आणि दारूत भेसळ जीवाशी खेळ. तुकाराम मुंढेंसारखा एक धडाकेबाज अधिकारी अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून चार्ज काय घेतो? अवघ्या 3च दिवसांमध्ये कारवाईचा धडाका लावून अन्नात विष कालवणाऱ्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत 33 दोषींना जेलात घालतो. पण तिकडं अतुल कानडेंसारखा अधिकारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अधीक्षक म्हणून काम करताना ज्या विषारी दारूमुळे 19 जणांचा बळी गेला, त्या हातभट्ट्या उधळून लावण्याऐवजी त्याकडं कानाडोळा करतो. मुंडे एफडीए मध्ये येतात, आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारतात आणि अवघ्या 3 दिवसांमध्ये 53 ठिकाणी धाडी टाकून 33 जणांना बेड्या ठोकतात. पण राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे पिंपरी चिंचवडचे अधीक्षक अतुल कानडे स्वतः राजीनामा देण्याऐवजी आपल्याच विभागातील 13 अधिकारी कर्मचाऱ्यांना घरी पाठवून त्यांच्या हलगर्जीपणावर, निष्काळजीपणावर बोट ठेवतात. वाह रे वाह अधीक्षक. इतरांना दाढेला देऊन स्वतः मात्र खुर्चीला चिकटून बसणाऱ्या या अधिकाऱ्यांची खुर्चीची नशा सरकार उतरवणार आहे की नाही? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. अन्नात भेसळ तर जेल, दारूत भेसळ जीवाशी खेळ. एफडीएला जे जमलं ते एक्साईजला का नाही? तुकाराम मुंढेंना जे जमलं ते अतुल कानडेंना का नाही? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. 21 वर्षांच्या सेवा काळात 25 वेळा बदली, तरी कुणालाही न डगमगता नियम आणि कायदे धाब्यावर बसवणाऱ्यांचे कंबरडे मोडणारे डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे कुठे? तर राज्य व उत्पादन शुल्क विभागाचा पुण्यासह पिंपरी चिंचवड अधीक्षक पदाचा कार्यभार स्वतःकडे ठेवून अवैध धंद्यांना आशीर्वाद देत फक्त मलिदा खाण्यात मशगूल असल्याचा आरोप होत असलेले अतुल कानडे कुठे? तुकाराम मुंढेंनी राज्यातील विविध भागांमध्ये छापे टाकून प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, भेसळयुक्त दूध, नियमबाह्य खाद्यपदार्थ, असुरक्षित उत्पादन प्रक्रिया आणि दिशाभूल करणारे पॅकिंग यावर कठोर कारवाई केली. 25 FIR दाखल करून 33 व्यक्तींना अटक केली. 5 वाहनं जप्त करून 27 आस्थापना सील केल्या. इतकंच नव्हे तर 20,57,296 रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त केला. निकृष्ट बाटलीबंद पाणी घातलं जेलात, दुधात भेसळ घातलं जेलात, अस्वच्छ जागी मटर बेसन तयार केलं घातलं जेलात, आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी इथिलीन रसायनांचा वापर केला घातलं जेलात, अस्वच्छ वातावरणात आईस्क्रीम उत्पादन घेतलं घातलं जेलात, लेबलिंग नियमांचं उल्लंघन करून नूडल्सचं उत्पादन सुरू ठेवलं घातलं जेलात. याला म्हणायचं अधिकारी. आणि तिकडं ते राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतुल कानडे. केवळ 3 वर्षांचा अनुभव असतानाही एकाच वेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड अधीक्षक पदाला चिकटून बसलेत. विषारी दारू प्राशन केल्यानं अनेकांचा जीव गेल्यानंतर हा विभाग सुस्तीच्या नशेतून जागा झाला. जणू काही पुणे जिल्ह्यात कुणी दारूच पित नाही, फक्त सुगंधी दूध पितात. या आविर्भावात हा विभाग आणि या विभागाचे अधिकारी कर्मचारी मिरवत होते. पण विषारी दारूनं फुगेवाडीत अनेकांचा बळी गेल्याचं दारूकांड घडलं तेव्हा या विभागाचा फुगा फुटला. मग नेहमीप्रमाणे मलमपट्टी म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागातील 13 कनिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत स्वतः केलेल्या घाणीवर स्वतःच माती टाकण्याचा प्रयत्न केला. पुणे काय आणि पिंपरी चिंचवड काय? इथं गल्लोगल्ली दारूची बेकायदा विक्री, दारू भट्ट्या, हातभट्ट्या वर्षानुवर्षे सुरू आहेत. त्या कुणाच्या वरदहस्तानं सुरू आहेत हे सर्वसामान्यांना जणू माहीतच नाही असं या विभागाला वाटतंय. यह पब्लिक है, सब जानती है भाई. डोळे मिटून दूध पिणाऱ्या या बोक्यांनी
कितीही सोंग घेतलं तरी एक ना एक दिवस ते उघडं पडतंच पडतं. काय म्हणे तर आमच्याकडं याबाबत तक्रारीच आल्या नव्हत्या हो. काय तो साळसूतपणाचा आव. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यांदेखत राजरोसपणे अवैध दारूचे अड्डे सुरू असूनही हात वर करताना यांना लाजा कशा वाटत नाहीत. अतुल कानडे म्हणतात, राज्य उत्पादन शुल्क विभागाला संबंधित घटनेची माहिती मिळताच तातडीनं कारवाई सुरू केली गेली. स्थानिकांकडून याबाबत कधी तक्रार प्राप्त झालेली नाही आणि अशा अनधिकृत हातभट्ट्यांवर कारवाया नेहमीच सुरू असतात. धन्य ते अधिकारी आणि धन्य ती प्रतिक्रिया. या प्रतिक्रियेचे दोन अर्थ घेता येतात. कुठं कुठं अनधिकृत हातभट्ट्या सुरू आहेत हे यांना पक्क ठाऊक असतं, पण हप्ता पोचला, कारवाई थांबली, अड्डे सुरू. आणि दुसरं म्हणजे जोपर्यंत एखादं कांड घडत नाही किंवा ते घडल्याची तक्रार यांच्या कानापर्यंत पोचत नाही तोपर्यंत हे बहिरे म्हणून जगतात. मग कुणी दारू पिऊन मरो किंवा कुणी दारूत विष मिसळून कुणालाही मारो. यांचं आपलं एकच, हप्ता भेजो, अड्डा शुरू रखो. एफडीएनं पनीर फॅक्टरी जरी सील केली तरी ती कायमची बंद होते, पण एक्साईजने एखादी हातभट्टी जरी तोडली तर ती 2च दिवसात पुन्हा त्याच जागेवर उभी राहते. एकूणच काय तर दारूत विष मिसळून लोकांचे जीव घेणारे जितके दोषी आहेत तितकेच विषारी दारू जिथं मिळते त्या गुत्त्यांना आणि गुत्तेदारांना वळूसारखं मोकाट सोडणारे हे अधिकारी देखील दोषी आहेत. तुकाराम मुंडेंसारखा एखादाच असतो जो सिस्टीमशी लढतो, सिस्टीमला नडतो आणि कायद्याचं शस्त्र हाती घेऊन कायदा मोडणाऱ्यांना भिडतो. म्हणूनच तो सिंगम ठरतो. नाहीतर हे आहेतच नेभळट पळपुटे खुर्चीला चिकटून बसलेले, ज्यांच्यामुळं सर्वसामान्यांचा सिस्टीमवरूनच विश्वास उडतो. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.